यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। वर्धा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी आता अनुदान मिळणार आहे। 248 गावांमधील शेतकऱ्यांना श्यामप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे। देवळी विधानसभा क्षेत्रात रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। उन्हाळ्यापूर्वीच कोल्हापुरात पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे। शेतीच्या पाण्याला उद्यापासून उपसा बंदी लागू करण्यात आली आहे। तर चिकोत्रा खोऱ्यामध्ये मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये एकूण 9 दिवस उपसा बंदी लागू करण्यात आली। शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, कान्होर, मेसाई या गावांमध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली आहे। विहिरी, नाले आणि बंधारे कोरडे पडले। रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी ही पिकं जळू लागली। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये केवायसी अभावी 3,500 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अद्याप 2,756 शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करत फार्मर आयडी कार्ड काढून घ्यावं असं आवाहन तहसीलदारांनी केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील एका युवकानं उमा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा स्तर वाढलाय। तसंच शेतकऱ्यांना शेतात जाताना बळसा मारून जावं लागत नाही। वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊन सुद्धा काम होत नसल्यानं हा उपाय शोधण्यात आला। मालेगाव शहरातील कॅम्प भागामध्ये एका झाडावर दुर्मिळ मानला जाणारा फिकट पिंगळा घुबड आढळला। दरम्यान घुबड पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी इथं गर्दी केली। भिवंडी ग्रामीण विकास विभाग आणि BNN महाविद्यालयाच्या वतीनं खेड्यांचं सर्वेक्षण आणि आठवडी बाजार शिबिर संपन्न झालं। खारबाव ग्रामपंचायत इथं 1 दिवसीय शिबिर झालं। दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनल्स असं नाव देण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये नामांतराचे फलक घेऊन लवकरात लवकर दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलावं अशी मागणी केली। उमरगा लोहारामध्ये शिवसेना UBT पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गढूळ पाण्यात बसून आंदोलन केलं। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आलं। पालघर जिल्ह्यातील पाली इथं आदिवासी कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी भूमिपुत्रांनी एल्गार संघर्ष सभेचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पाला यावेळी विरोध करण्यात आला। सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं दिला। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। नाशिक शहरामध्ये लावण्यासाठी हैदराबादच्या राजमुंद्री इथून झाडं आणली जाणार आहेत। जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलाय। गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुंद्री इथं जाऊन झाडांची निवड केली। लिंबू, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड यासारख्या 15,000 झाडांची नाशकात लागवड केली जाणार आहे। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध केला जातोय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध केला। तपोवनात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथकं तपोवनमध्ये दाखल झाली। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली। नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्राम तयार केलं जाणार आहे। त्यामुळे परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली। तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला बंधन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम सैनिक चैत्यभूमीवर दाखल झाले। सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। जळगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। आमदार सुरेश भोळे आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। रत्नागिरीच्या रामपूरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यामध्ये महिला, तरुणांसह वृद्धांनीही सहभाग घेतला। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला।
अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। शेकडो अनुयायांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। अकोल्यामध्ये बौद्ध महासभेच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर उद्यानात आंबेडकरांना वंदन करण्यात आलं। यावेळी पुतळ्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्सप्रेसवर डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिकृतीला अभिवादन केलं। शेकडो अनुयायांनी एकत्र येऊन अभिवादन केलं। सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। अधिवेशनात एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवली जाणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन आहे, त्यामुळे पहिल्यांदा शनिवार रविवारी सुद्धा कामकाज होणार आहे। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली। मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी या भेटीनंतर दिली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच लोकसभेत आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे। हा नवीन उपकर हा केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे। त्यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली। आरोग्य, शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियामध्ये करार झाले। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली। पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची अफवा पसरल्यानं खुलताबादमध्ये खळबळ माजली। प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले। मात्र या बॅनरवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांचा फोटो गायब आहे, त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। कोकण हापूस आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट उभं ठाकलेलं आहे। गुजरातनं या आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला होता। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये रिंग रोडचं काम वेगानं सुरू आहे। रिंग रोड मंजूर झाल्यापासून 18 महिन्यांमध्ये 18% काम पूर्ण झालंय। त्यामुळे आता नवा 120 किलोमीटरचा रिंग रोड लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे। बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होणार आहे। त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबरला CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील। अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे। इंडिगो विमान सेवेवर देशभरात झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला। देशभरातील 1000 पेक्षा जास्त इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली आणि शनिवार नंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्ट्स यांनी दिली। तर 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला। पुणे विमानतळावरील विमानसेवा आजही काही प्रमाणामध्ये विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विमानसेवा खोळंबल्यानं काल रात्री सुद्धा अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। काल दिवसभरात पुण्यातील 42 उड्डाणं रद्द झाली।
मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारल्यानंतर राज्याचे 3 प्रधान सचिवांनी मेळघाटचा दौरा केला. रुग्णालय, आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्या की नाही याची पाहणी सचिवांनी केली. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वसई विरार आणि नालासोपाऱ्याचा दौरा केला. तर या दौऱ्यामध्ये ते वसई विरारमधील भाजप पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना युबीटी पक्षाकडून सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीनं तर पद्मपुरा इथल्या श्रीराम मंदिरात शिवसेनेच्या वतीनं महाआरती करण्यात आली. आजच्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली होती, त्यामुळे ही आरती करण्यात आली. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर पुन्हा घेऊया दुपारच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. 4 कोटींचा ड्रग्ज आणि 5,87,000ची रोकड जप्त केली आहे. मुंबईतील 6 ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी हा साठा जप्त केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळ्यामध्ये एसटी चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे. तर चालकाला शिवीगाळ करत काठीनं मारहाण करण्यात आली. वाहकाला सुद्धा धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. या प्रकरणामध्ये पन्हाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा शहरामध्ये पोलिसांच्याच घरी चोरीची घटना घडली. 5 पोलिसांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी लाखोंच्या मुद्देमालासह रोख रक्कम लंपास केली. कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसाच्याच घरी चोरी झाल्यानं एकच खळबळ माजली. जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातामध्ये 20 ते 25 भाविक जखमी झाले. हे सर्व भाविक धरणगाव तालुक्यातील कल्याण खुर्द गावातील असल्याची माहिती आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये मृत अवस्थेतील वाघ आढळला. वाघामध्ये झालेल्या झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर मृत वाघाचं वय 1.5 ते 2 वर्ष असल्याचं समजतंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील N12 परिसरामध्ये दुबईला गेलेल्या कुटुंबाचं घर फोडून चोरी झाली. चोरट्यांनी 85,000 रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेलाय. तर 4 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई हायवे जुन्या हायवेवरील मिल ठाकूरवाडी गावाजवळ 3 वाहनं एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय. तर 3 जण किरकोळ जखमी झाले. अभिनेत्री मेघा कौरचा कारवरील स्टंटचा व्हिडिओ समोर आलाय. मुंबईच्या अंधेरीमध्ये स्टंटबाजीचा प्रकार घडला. पोलिसांकडून कारवाई केली जाते. इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डावर निर्भया पथकानं अचानक कारवाई केली आणि मोठा गैरप्रकार उघडकीस आणला. निर्भया पथकानं तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केला. यानंतर कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाईवाडीमध्ये शेजारच्या छतावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षांचा नाशिकच्या त्र्यंबक नाका सिग्नलवर 2 वाहनांचा अपघात झाला. खासगी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.